हेडलाइन्स ब्रॉट टू यू बाय चितळे बंधू. यवतमाळमध्ये पाणी भरण्यासाठी गेलेल्या 12 वर्षीय मुलीचा नदीत बुडून मृत्यू. पाईपलाईन असून पाणी नाही, हँडपंपही धुळखात. एबीपी माझाने फोडली वाचा. ग्रामपंचायतीने कागदपत्र न दिल्याने टाकीचं काम रखडलं. प्रशासनाच्या अहवालातनं बाब समोर. माझाच्या बातमीनंतर प्रशासनाला जाग. पंप सुरू करण्यासाठी सोलर पॅनल बसवण्याचं काम सुरू. बीडच्या सनगावमधल्या वकील महिलेला सरपंचासह 10 जणांकडून अमानुष मारहाण. मंदिरातील लाऊडस्पीकर विरोधात तक्रार केल्याने गुंडगिरी. 10 जणांविरोधात गुन्हा दाखल. तनिषा भिसेनं 4 ते 5 दिवस इंदिरा आयव्हीएफ मध्येच ठेवणं चुकीचं होतं. ससून रुग्णालयाच्या चौकशीत महत्वाचा निष्कर्ष. भिसे कुटुंबियांसह इंदिरा आयव्हीएफवर ठपका. तनिषा भिसे मृत्यू प्रकरणी दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाने डॉक्टर सुश्रुत घैसास यांची काय भूमिका होती हे स्पष्ट करा. अहवाल दिल्यावर ससून रुग्णालयाच्या वैद्यकीय समितीला पोलिसांची विनंती. हिंदी विषयाच्या सक्तीविरोधात मनसेचं आंदोलन. मुंबई आणि पुण्यात मनसैनिकांकडून हिंदी सक्तीच्या जीआरची होळी. मराठी जागर परिषद भरवण्याचे राज ठाकरेंचे आदेश. मोदी शहांना इंग्रजी मराठी येत नाही म्हणून ते हिंदी लादतायत. संजय राऊतांचा हल्लाबोल. राज ठाकरेंचं स्क्रिप्ट सागर बंगल्यावरून आल्याचा टोला. राज्यामध्ये विकास कामांसाठी 5 लाख झाडांची कत्तल होणार. आदित्य ठाकरेंचा आरोप. भाजप महाराष्ट्राचं वाळवंट करणार अशी ही टीका. मुंबईत पाण्यासाठीची आंदोलनं सुरूच ठेवण्याचा इशारा. नाशिकमध्ये पोलिसांवर दगडफेक प्रकरणी आतापर्यंत 38 जणांना अटक. एमआयएम शहराध्यक्ष मुख्तार शेखसह 7 जणांना 1 दिवसाची पोलीस कोठडी. पुण्यामध्ये काँग्रेस भवनापासून 100 मीटर अंतरावर भारतीय जनता युवा मोर्चाची निदर्शनं. राहुल गांधींना अटक करा अशी घोषणाबाजी. काँग्रेस भवनापर्यंत जाण्यापासून पोलिसांनी रोखलं. बीडचा निलंबित पोलीस अधिकारी रणजित कासलेला 3 दिवसांची पोलीस कोठडी. अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल. बडतर्फीची ही कारवाई. अपघातग्रस्त रुग्णांसाठी 1 लाखापर्यंत कॅशलेस उपचार. आरोग्य खात्याचा महत्त्वाचा निर्णय. तर रुग्णालयांची माहिती, बेडची उपलब्धता आणि तक्रारी करता स्वतंत्र मोबाईल ॲप. पुण्यामध्ये धायरी भागात खेळण्यातल्या पिस्तुलाने दरोडा टाकणाऱ्या 3घांना अटक. पुणे गुन्हे शाखेची कारवाई. शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कारांचं पुण्यातल्या बालेवाडीत वितरण.